वरती आमंत्रित करतो सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि गेले 30 वर्ष तुम्हा आम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे नेतृत्व माननीय श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर जोरदार टाळ्या. राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या. तुमचे धन्यवाद. या ठिकाणी एवढं सुंदर भाषण आणि अक्षरशः अंगावर शहारे आणणारं भाषण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. झाल्यानंतर मी काही बोलावं असं मला वाटत नाही, कारण अजून 13 दिवस मध्ये आहेत आणि आपल्याला एकमेकाचा संवाद अनेकदा आपल्याला करायचा आहे. पण तरी सुद्धा अत्यंत आपल्या सर्वांच्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी ज्योतिताईंनी जे गरजेचं होतं, जे काही फलटणमध्ये आमच्या कानावर येत होतं, प्रत्यक्षामध्ये अनुभवायला मिळत होतं, ते पूर्णपणे दूर करण्याच्या दृष्टीने, दहशत दूर करण्याच्या दृष्टीने झालेलं एक सर्वोत्तम भाषण आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. या ठिकाणी आमदार दीपकराव चव्हाण देखील आहेत, जिल्हा प्रमुख चंद्रकांत दादा जाधव, त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या शारदाताई जाधव, श्रीमंत सुभद्राराजे, सचिन बेडके साहेब, विराज भैया खराडे, त्याचप्रमाणे विजयराव मायने, नंदिनीताई गायकवाड, निलेश लोखंडे, सचिन चव्हाण, वास्तविक व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर, आपण पुढे बसलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी, सर्व पत्रकार बंधू, नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे असलेले श्रीमंत अनिकेत राजे आणि त्यांच्या समवेत असलेले व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, माफ करा आता सर्वांची नावं घेत नाही, वेळ बराचसा झाला आहे आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, एवढं चांगलं भाषण ऐकल्यानंतर तुमची इच्छा आहे आता कुणाचं काय ऐकावं. मी फक्त एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की ताईंनी या ठिकाणी आपल्याला एक प्रकारचा प्रोत्साहन दिलेलं आहे. आपल्यामध्ये असलेली आपली जिद्द, आपला उत्साह आणि शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या माध्यमातून 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये काय काय घडलं आणि विशेष करून महिलांसाठी काय घडलं याच्या संबंधात आपल्याला इत्थंभूत या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि वस्तुस्थिती लाडकी बहीण योजना असेल, महिलांसाठी पूर्णपणे मोफत शिक्षण असेल, यासारखे अत्यंत महत्त्वाचे निर्णय त्यांच्या कार्यकालामध्ये घेतले गेले आणि घेतलेले निर्णय हे शेवटपर्यंत नेण्याच्या दृष्टीने त्यांची पुढची वाटचाल सुद्धा आपल्याला चालू. या ठिकाणी शिवसेनेत जाण्याचा निर्णय का झाला, काय झाला नाही याच्या संबंधी आपली चर्चा झाली. जे एक अस्थिर राजकारण आपण सर्वदूरच पाहतो. 2 तारखेला आपलं मतदान होणार होतं, ते 20 तारखेला का गेलं पत्रकार बंधूंना माहिती आहे. ते बुचकळ्यात आहे, आम्ही बुचकळ्यात आहे, कुणालाच सांगता येत नाही. 2चं 20 का झालं, काय असेल ते कारण असेल. आता 2ला जे करणार होता ते 20ला त्याच्यापेक्षा अधिक ताकदीने करा, एवढीच या ठिकाणी आपणा सर्वांना विनंती करतो. या परिसरामध्ये माझ्या डाव्या बाजूला मंगळवार पेठ आहे. सर्वसाधारण या संपूर्णच परिसरामध्ये आपण सर्वसामान्य त्या ठिकाणी आपण सर्व रहिवासी आहे. अनेक समस्या त्या ठिकाणी आहेत आणि या समस्यांपैकी महत्त्वाची समस्या आपल्या स्वतःचं त्या ठिकाणी घर असावं अशी मानसिकता सर्वांचीच असते, आपली का असो. आणि ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या सहकार्याच्या माध्यमातून ती पूर्ण करणार आहोत आणि ती करण्याच्या दृष्टीने आपण पावलं टाकणार आहोत, एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. त्यात काय अडचणी आहेत, काय अडचणी आहेत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि आमच्याकडून त्याला पूर्णपणे हिरवा कंदील नक्कीच आहे
आता फक्त एकनाथराव शिंदेचं सहकार्य मिळालं की ते पूर्णत्वाला जायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, एवढाच या ठिकाणी मी आपल्या सर्वांना शब्द देतो. शेवटी फलटणचा विकास करायचा आहे. फलटणचा विकास करायचा असेल तर खातं कोणाकडे आहे? मग ज्यांच्याकडे खातं आहे त्यांच्या माध्यमातूनच हा विकास होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल आपण केलेली आहे. विमानतळाचा प्रश्न या ठिकाणी बोला म्हणतायत. फलटणचं जे विमानतळ आहे हे छोट्या विमानांसाठी आहे, जी विमानं आता अस्तित्वात राहिलेली नाहीत. आता जेट इंजिनची विमानं आहेत, त्याला 2.5 किलोमीटर रनवे लागतो कमीत कमी. तुमचा रनवे हा 150 मीटरचा आहे. त्यामुळं तिथं काहीतरी आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. त्या वेळेला फलटणची जाहीर सभेत त्या माझा विचार मी त्या ठिकाणी जरूर त्या ठिकाणी मांडेन. परंतु काहीतरी आपलं लोकांना दाखवायचं आणि भूलभुलैया त्या ठिकाणी निर्माण करायचं हे कुठंतरी आता आपल्याला थांबवायचं. अनेक भूलभुलैया झाले. तुम्हाला आठवत नसेल, कारण आता ही निवडणूक होतीये 9 वर्षांनी जवळपास होती. 9 वर्षापूर्वी किती नोकऱ्या लागणार होत्या? 5,000 लागणार होत्या. त्यापैकी किती लागल्या त्याचा हिशोब कुणाकडे आहे का? नगरपालिकेच्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये 5,000 नोकऱ्या लागण्याच्या त्या दृष्टीने जाहीरनामा होता. त्यावेळेला ते काँग्रेसमध्ये होते. मागच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये होते, आपण राष्ट्रवादीत होतो. कसं राजकारणाचं समीकरण कसं बदलत चाललंय हे आम्हालाच समजत नाही. आमचं पुढं काय होणार नाही अशी परिस्थिती झाली. आता मात्र निर्णय झालाय, आता जय महाराष्ट्र. आता त्यात काय बदल करत बसायचं? काय होईल ते आता शिंदे साहेबांबरोबर आपण ताकदीने जे काय करायचे ते फक्त आपण ताकदीने करू. आता सुद्धा तेच चालले. अहो, कॉपची किती नावं झाली? 3 कॉप जास्तीत जास्त होऊ शकतात. सगळेच्या सगळे आपले निवडून आले तर 3 कॉप होऊ शकतात. मला वाटतं आता ही 60-70 वर कॉपची नावं झाली. आता नगरपालिकेत आणि जिल्हा परिषद नोकऱ्या लावायचं सुद्धा आमिष देऊन झाली. आता त्याला परीक्षा नाही. मी आता इथं बसून ऑर्डर काढणार आहे, मी ऑर्डर लिहिणार आहे. काहीतरी चेष्टा चाललेली आहे आणि लोकांना फसवण्याचं जे काम चाललंय ते कुठंतरी आपल्याला थांबवावं लागणार आहे. मी अधिक वेळ घेत नाही. मी फक्त एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो. एका बाजूला अनिकेत राजे आहेत, एक उच्च शिक्षित सुसंस्कृत नेतृत्व. ह्या फलटण तालुक्याला उदयाला आणायचं का नाही आणायचं हे 20 तारखेला ठरवायचं. दुसऱ्या बाजूला काय मी सांगण्याची आवश्यकता आहे का? मला वाटत नाही काही आवश्यकता आहे. म्हणजे फलटणला कुठंतरी आणखी मागं 100 वर्ष मागं नेणारं नेतृत्व आहे. ते नेतृत्व द्यायचं का फलटण तालुक्याला एक उदयोन्मुख नेतृत्व जे रामरायांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी सांगण्यात आलं. कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली. माझ्या आधीच्या वक्त्यांनी मला वाटतं खराडे साहेबांनी त्याचा उल्लेख केला. तत्कालीन शिवसेनेचेच मुख्यमंत्री आदरणीय मनोहर पंत त्या ठिकाणी आले होते. माळजाईला कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली. तत्कालीन जे अपक्ष आमदार पश्चिम महाराष्ट्रातले निवडून आले होते त्यांनी एकच मागणी केली. स्वर्गीय संपतराव देशमुख त्यांच्याबरोबर होते. एकच मागणी केली, कृष्णा खोरीची स्थापना करा, आम्हाला पाणी द्या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. म्हणजे रामराजे अपक्ष आमदार झाले. कामाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री शिवसेनेचे कोण होते? मनोहर पंत जोशी होते. ते चाक फिरत फिरत परत तिथं आपण आलोय आता. आणि ती सुरुवात होती आता अनिकेत राजांची. म्हणजे शिवसेनेपासून सुरुवात आणि आता पुन्हा त्यांची शिवसेनेपासून सुरुवात अशी परिस्थिती आता झालेली दिसते. त्यामुळे आता योग नक्कीच चांगला जुळून आलाय. त्यामुळे चांगलं नेतृत्व जर उदयाला येत असेल, एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व जर पुढे येत असेल, तुम्ही जर सर्व उमेदवार बघितले, सर्व तरुण उमेदवार आहेत, चांगले उमेदवार आहेत. आपल्याबरोबरचे काही तिकडे गेले. आता तिकडं वॉशिंग मशीनच आहे, त्यामुळे जाईल तो धुवून निघतो. त्याची काय काळजी करण्याचं आपल्याला कारण नाही. पण त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये कसलं पाणी येतं मला माहित नाही. मला फक्त एकच तुम्हाला मी ह्या ठिकाणी सांगतो आणि थांबेन. फलटण नगरपालिकेला एक मी छाती ठोकपणे एकच गोष्ट सांगू इच्छितो.
या अनिकेत राजांच्या माध्यमातून एखादं काम कमी होईल जास्त होईल, पण 100% भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका तुम्हाला मिळेल याची ग्वाही मी छातीटोकपणे देतो. कुठेही टक्केवारी नसेल याची ग्वाही मात्र मी देऊ शकतो. तशी ग्वाही तुम्ही मला इतरांच्या बाबतीत देत असाल, तशी ग्वाही तुम्ही मला इतरांच्या बाबतीत देत असाल तर सांगा. अहो, फलटण नगरपालिकेचं फलटण ट्रेडर होऊन देऊ नका एवढीच विनंती करतो. आणि मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी अनिकेत राजे आणि त्यांच्या समवेत असलेल्या सर्व उमेदवारांना, शेवटी नगराध्यक्ष आणि त्या ठिकाणी बहुमत जर नसेल त्या नगराध्यक्षाला काम करता येत नाही. त्यामुळं खालीवर काय भानगडीत पडू नका. जे आहे ते अनिकेत राजे आणि त्या सर्वच्या सर्व त्यांच्या समवेत असलेल्या उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी आणि ताकदीने कामाला लागून आपण अत्यंत उत्तम मताधिक्य मिळवून त्यांना निवडून आणावं एवढीच या ठिकाणी आपणा सर्वांना मनापासून विनंती करतो. आणि या ठिकाणी आपल्यासाठी आवर्जून या ठिकाणी ज्योतिताई वाघमारे या ठिकाणी आल्या आणि त्यांनी आपल्याला सर्वांना अत्यंत उत्तेजित केले. 13 दिवस आहेत आता, न घाबरता त्या ठिकाणी धाडसानी कामाला लागा, उघड माथ्याने कामाला लागा आणि त्या ठिकाणी जे खेचून आणा त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर ह्या मंचकावर असलेल्या सर्वांचंच, ज्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले त्या सर्वांचं, आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि येणाऱ्या 20